आज आपण GCTBC इंग्लिश 30 लेटर फॉर्मॅटिंग टायपिंग कसे करायचे ह्या सेशनमध्ये आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम डावीकडे दिलेले लेटर उजव्या बाजूला असलेल्या पेजवर व्यवस्थित टाईप करून घ्यावे. टाईप करत असताना जसे डाव्या बाजूला लेटर दिले आहे अगदी तसेच ते टाईप करावे. तसेच पॅराग्राफ टाईप करत असताना संपूर्ण पॅराग्राफ टाईप झाल्यानंतर एकही स्पेस न देता इंटरप्रेस करावे आणि त्यानंतर दुसरा पॅराग्राफ टाईप करावा. असे सर्व पॅराग्राफ टाईप करून घ्यावे. संपूर्ण लेटर एकूण 15 गुणांसाठी आहे. त्यामध्ये टायपिंग 7.5 गुण व फॉर्मॅटिंग 7.5 गुण आहेत. त्यामुळे टायपिंग करत असताना काळजीपूर्वक टाईप करावे. टायपिंग आणि फॉर्मॅटिंग झाल्यानंतर आपण चुका दुरुस्त करू शकतो किंवा काही फॉर्मॅटिंग राहिले असेल तर ते पुन्हा आपण दुरुस्त करू शकतो. दिलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करून लेटर टाईप करून व फॉर्मॅटिंग करून घ्यावे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण लेटर टाईप झाल्यानंतर आपण लेटर कसे फॉर्मॅटिंग करायचे तेही ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आता आपले संपूर्ण लेटर टाईप करून झाले आहे. आता फॉर्मॅटिंग कसे करायचे ते पाहूया. प्रथम हेडिंगला सिलेक्ट करून बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर जो ॲड्रेस आहे त्याला सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक रिकामी ओळ हवी. त्यासाठी ॲड्रेसच्या शेवटी क्लिक करून इंटरप्रेस करायचं आहे. रेफर नंबर आणि डेट ह्याच्यामध्ये एकही स्पेस न देता 4 टॅब द्यायचे आहेत. त्यानंतर डेट नंतर एक इंटरप्रेस करायचा आहे, म्हणजे एक रिकामी ओळ हवी. टूचा ॲड्रेस नंतर आपल्याला एक रिकामी ओळ हवी, तिथे एक इंटरप्रेस करायचा आहे. टूचा ॲड्रेस सिलेक्ट करून त्याला लेफ्ट अलाइनमेंट सेट करायची आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर आपल्याला एक रिकामी ओळ हवी, म्हणून एक तिथे एक इंटरप्रेस करायचा आहे. सब्जेक्ट रेफरन्स दोन्ही सिलेक्ट करून त्याला बोल्ड स्टाईल अप्लाय करायची आहे. आता सब्जेक्ट आणि रेफरन्सच्या समोर आपल्याला 2-2 टॅब पाहिजेत. तर सब्जेक्टच्या समोर क्लिक करून 2 टॅब द्यायचे आहेत आणि रेफरन्सच्या समोर क्लिक करून 2 टॅब द्यायचे आहेत. डिअर सर ह्या शब्दाला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं 4 पॅराग्राफ दिसत आहेत. 4 पॅराग्राफच्या समोर प्रत्येकाला एक एक टॅब आपल्याला द्यायचा आहे. पॅराग्राफच्या समोर क्लिक करून आपण एक टॅब असे प्रत्येक पॅराग्राफला एक एक टॅब सेट करायचा आहे आणि संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय अलाइनमेंट आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर युअर फेथफुली आणि झोनल मॅनेजर हे दोन्ही लाईन सिलेक्ट करून त्याला लेफ्ट इंडेंट 3.5 हा सेट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. युअर फेथफुली नंतर क्लिक करून 2 इंटरप्रेस करायचे आणि शेवटी आपल्याला इन्क्लोजर ह्या वाक्याला लेफ्ट अलाइनमेंट सेट करायचे आहे. आता हे आपलं संपूर्ण लेटर टाईप आणि फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे. काही चुका असेल तर आपण दुरुस्त करू शकतो आणि त्यानंतरच आपण लेटर आपले सबमिट करायचे आहे. आता आपण ह्यामध्ये फॉर्मॅटिंग आणि टायपिंगला कसे गुणांकन केलेले आहे ते पण आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. लेटर सबमिट केल्यानंतर आपल्याला हे गुणांकन दिसते. एकूण आपलं लेटर आहे ते 15 गुणांसाठी आहे आणि पासिंगसाठी आपल्याला 6 गुणांची आवश्यकता आहे. आपल्याला इथं 15 गुण मिळाले. तर साधारण फॉर्मॅटिंगमध्ये हेडिंगला 1 गुण दिलेला आहे. रेफर नंबर आणि डेटला अर्धा गुण आहे. टू ॲड्रेस जो आपण लेफ्ट अलाइनमेंट त्याला 1 गुण आहे. सब्जेक्ट रेफरन्समध्ये आपण जे 2-2 टॅब आणि बोल्ड स्टाईल अप्लाय केली त्याला अर्धा गुण आहे. सॅच्युलेशन म्हणजे डिअर सरला आपण लेफ्ट अलाइनमेंट दिली त्याला अर्धा गुण आहे. पॅराग्राफ 1 आणि 2 ह्याला टॅब आणि जस्टिफाय अलाइनमेंटला 1 गुण आहे. पॅराग्राफ 3 आणि 4 ह्याला टॅब आणि जस्टिफाय अलाइनमेंटला 1 गुण आहे. सिग्नेचर आणि नेम म्हणजे शेवटला युअर फेथफुली ह्याला लेफ्ट इंडेंट आणि सेंटर अलाइनमेंट आणि 2 इंटर
ह्याला आपल्याला 1 गुण दिलेला आहे. शेवटी आपल्याला जे इन्क्लोजर आहे त्याला लेफ्ट अलाइनमेंटला आपल्याला अर्धा गुण दिलेला आहे. असे आपल्याला फॉर्मॅटिंगला 7.5 गुण आहेत आणि टायपिंगला आपल्याला 7.5 गुण आहेत. टायपिंगमध्ये जर एक चूक झाली तर आपला अर्धा मार्क त्यामध्ये कट होतो. अशा प्रकारे आपल्याला 15 गुणांचे लेटर आणि 30 मिनटं वेळ दिलेला असतो. थँक्यू.